नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं IK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर सन 2024 या वर्षासाठी जे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा तसेच सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर आज आपण अपूर्णांक या घटकावरती चर्चा करणार आहोत। तर अपूर्णांक या घटकावर कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत त्या मुद्द्यांकडे थोडीशी नजर टाकूया। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची ओळख तसेच अपूर्णांकाचे प्रकार, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज, समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी आणि समच्छेद अपूर्णांकाची तुलना म्हणजेच त्या लहान मोठेपणा हे सर्व घटक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पाहूयात आपण अपूर्णांक म्हणजे काय। तर पहा, जी संख्या पूर्ण नाही तिला आपण अपूर्णांक असे म्हटलं जातं। आता ह्यामध्ये तुमच्या समोर काही आकृत्या दिसत आहेत। आकृती क्रमांक 1, ही आकृती क्रमांक 2 आणि ही 3। तर पहा, या आकृती क्रमांक 1 मध्ये ह्या पूर्ण आकृतीचे समान 2 भाग पाडलेले आहेत आणि एका भागाला रंग दिलेला आहे। तर आपल्याला परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जातो, तर दिलेल्या आकृतीमधील छायांकित केलेला भाग खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल। तर आता आकृती क्रमांक 1 मध्ये पहा, या संपूर्ण आकृतीचे समान 2 भाग पाडलेले आहेत आणि एका भागाला रंग दिलेला आहे, म्हणजे एक भाग रंगवलेला आहे। तर आता याच्यामध्ये जे आपण अपूर्णांकामध्ये लिहिलं जातं तर ते कशा पद्धतीने लिहिलं जातं, तर जे आकृतीचे पूर्ण भाग पाडलेले जातात ते एकूण भाग हे या आडव्या रेषेच्या खाली लिहिले जातात आणि जे भाग रंगवलेले आहेत ते आडव्या रेषेच्या वरती लिहिले जातात। या आडव्या रेषेच्या वर लिहिलेल्या भागाला आपण अंश म्हणतो आणि या रेषेच्या खाली लिहिलेल्या भागाला छेद म्हणतात। मग ह्या अपूर्णांकाचं आपण वाचन कशा पद्धतीने केलं जातं, तर 1/2 अशा पद्धतीने या अपूर्णांकाचं वाचन केलं जातं। तर बघा, आता आकृती 2 नंबरच्या आकृतीमध्ये या संपूर्ण आकृतीचे एकूण 4 भाग केलेले आहेत आणि याच्यातल्या 2 भागांना रंग दिलेला आहे, म्हणजे छेदस्थानी काय येणार आपले एकूण भाग 4 आणि रंगवलेले भाग 2, म्हणजेच या आकृतीचे 2/4 हा भाग काय केलेला आहे तर रंगवलेला आहे, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो। तसेच आकृती 3 नंबरच्या आकृतीकडे पहा, तर याच्यामध्ये एकूण रंगवलेले भाग हे 1 2 3 4 5 भाग हे रंगवलेले आहेत आणि एकूण भाग हे 9 भाग आहेत। मग या आकृतीमध्ये रंगवलेले भाग अपूर्णांकामध्ये कसे दर्शवता येईल, तर ते 5/5/9 अशा पद्धतीनं या आकृतीचा रंगवलेला भाग आपल्याला सांगता येईल। तर एक अपूर्णांकाची थोडक्यात ओळख आपण पाहिली। इयत्ता 4थीला असतानाच अपूर्णांक सर्व विद्यार्थी शिकलेले आहेत, त्याच्यामुळे आय होप सर्वांना ही अपूर्णांक माहीत असतील। तर आता याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर बघा, प्रश्न क्रमांक 1, आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल। आता कधी आकृतीमध्ये छायांकित केलेला ओळखा की कधी न केलेला ओळखा असे प्रश्नामध्ये नमूद केलेलं असतं। तर याच्यामध्ये आपल्याला आता न केलेला भाग ओळखायचा आहे। तर याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 भाग हे न रंगवलेले आहेत आणि एकूण भाग हे 4 आणि 5 9, एकूण भाग हे 9 आहेत, म्हणजे याचे 4/9 हा भाग काय आहे न रंगवलेला आहे। मग आपलं उत्तर किती येईल, 4 पर्याय क्रमांक 3 4/9 न रंगवलेला भाग। तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा, आकृतीमधील छायांकित केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल। आता इथं छायांकित केलेला भाग ओळखायचा, छायांकित केलेला भाग। मग आता छायांकित किती भाग केलेला आहे, 1 अंशस्थानी आणि एकूण भाग 3 छेदस्थानी, म्हणजे छायांकित केलेला भाग किती 1/3,
पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. ओके. तर पहा अपूर्णांकाचे प्रकार. आता अपूर्णांकाचे प्रकार हे व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक असे पडतात. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? जे अपूर्णांक अंश आणि छेद स्वरूपात लिहिले जातात त्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. आणि दशांश अपूर्णांक म्हणजे जे अपूर्णांक पॉईंटच्या स्वरूपात लिहिले जातात त्याला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये 2 प्रकार पडतात, समछेद आणि भिन्नछेद. म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेदस्थानी जो अंक लिहिलेला असतो तो समान असतो. 2 अपूर्णांक 3 अपूर्णांकाची जी तुलना केलेली असते किंवा बेरीज वजाबाकी करायची असते क्रिया करण्यासाठी, तर त्यांचे छेद हे समान असतात, त्यांना समछेद अपूर्णांक म्हणतात. आणि ज्यांचे छेद समान नसतो त्यांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. तर पाहूया आपण कसं समछेद अपूर्णांकाचं. समछेद अपूर्णांक म्हणजे समछेद अपूर्णांक पाहूया. पूर्णांक एक उदाहरण पाहूया. आता समजा 1/7, 2/7, 3/7. आता हे 3 अपूर्णांक आहेत आणि ह्या तिन्ही अपूर्णांकाचे छेद काय आहेत? समान आहेत, 7, 7 आणि 7. मग हे 3 अपूर्णांक कसे झाले? समछेद अपूर्णांक झाले, ज्यांचे छेद समान आहेत. अंश भिन्न आहेत परंतु छेद समान आहेत. मग समछेद अपूर्णांक कशाला म्हणतात? तर ज्या अपूर्णांकाचे छेद समान आहेत त्या अपूर्णांकाला समछेद अपूर्णांक असे म्हणतात. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये समछेद अपूर्णांकाच्या ज्या काही क्रिया, समछेद अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते, तसेच वजाबाकी कशी केली जाते, त्याच्यामध्ये तुलना कशी केली जाते यावरती नजर टाकणार आहोत. तर पाहूयात समछेद अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते समछेद अपूर्णांकाची. तर बघा, आता ही एक आकृती आहे, हे प्रश्न क्रमांक 1 आणि हा प्रश्न क्रमांक 2. मग हा प्रश्न क्रमांक 1 कडे नजर टाका. याच्यामध्ये ही जी 1 नंबरची आकृती दिलेली आहे तर तिला आपण अपूर्णांकामध्ये कसे लिहू? तर रंगवलेला भाग 1, एकूण भाग 3 म्हणजे 1/3 मध्ये अधिक अधिकचं चिन्ह. पुन्हा दुसरा भाग 1 रंगवलेला भाग 1, एकूण भाग 3, 1/3. मग याचं उत्तर कसं काढलं जातं? आता आकृती तीच आहे, म्हणजे एकच आकृती, तिचे समान 3 भाग केलेले आहेत. सुरुवातीला 1 भाग रंगवला, नंतर आणखी 1 भाग रंगवला. तर त्या समान 3 भागापैकी एकूण किती भाग रंगवले? तर एकूण 2 भाग रंगवले आणि ते 3 भागापैकी रंगवले. आता याच्यावरनं तुमच्या असं लक्षात आलेलं असेल की ज्यावेळेस आपण अपूर्णांकाची बेरीज करतो त्यावेळेस छेदाची बेरीज केली जात नाही. छेद हा जशास तसा एकदाच लिहिला जातो आणि फक्त अंशाचीच बेरीज केली जाते. कारण आकृती तीच आहे, फक्त सुरुवातीला 1 भाग रंगवला, त्याच्यानंतर दुसरा भाग रंगवला. तर एकूण 3 भागापैकी किती भाग रंगवले? तर 2 भाग रंगवले. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 2/3. म्हणजे समछेद अपूर्णांकाची बेरीज करत असताना फक्त अंशाचीच बेरीज करायची आणि छेद जशास तसा लिहून घ्यायचा. तर आता ही प्रश्न क्रमांक 2 बघा. या आकृतीमध्ये या आकृतीकडे लक्ष द्या. तर ह्याच्यामध्ये समान 4 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे ही आकृती आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 2/4 अधिक दुसऱ्या नंबरच्या आकृतीत 1 भाग 4 भागापैकी 1 भाग रंगवलेला आहे म्हणजे 1/4 बरोबर. आता छेद जशास तसा लिहून घ्यायचा, छेदाची बेरीज करायची नाही, फक्त अंशाचीच बेरीज करायची. मग 2 अधिक 1 किती झाले? 3. म्हणजे या आकृतीचे एकूण किती भाग रंगवले? 3 भाग रंगवले. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 3/4. अशा पद्धतीनं समछेद अपूर्णांकाची बेरीज करत असताना फक्त अंशाचीच बेरीज करतात, छेद जशाचा तसा लिहून घ्यायचा असतो. तसेच आता याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात बघा. क्वेश्चन नंबर 1, 1/5 अधिक 2/5 बरोबर किती? मग आता ह्याच्यामध्ये छेद समान आहेत म्हणजे आपण छेद जशास तसा लिहून घेणार आणि अंशाची बेरीज 1 अधिक 2 किती झाले? 3. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 3/5. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. ओके.
पुढं पाहूयात क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये 7/9 अधिक 1/9 बरोबर किती. आता छेद समान आहेत म्हणजे छेद एकदाच लिहून घेणार. त्याच्यानंतर 7 अधिक 1 फक्त अंशाचीच बेरीज केली जाते, म्हणजे 7 अधिक 1 किती झाले 8. आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती येते 8/9. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच आता समछेद अपूर्णांकाची वजाबाकी. ज्या अपूर्णांकाचे छेद समान आहेत त्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ही एकदम सोपी असते बघा. फक्त अंशाचीच क्रिया करायची, छेदाची क्रिया करायची नाही. जसं आपण बेरीज करत असताना छेद जशास तसा लिहून घेत होतो, फक्त अंशाचीच बेरीज केली जात होती. त्याच पद्धतीने वजाबाकी करत असताना फक्त छेद जशाचा तसा लिहून घ्यायचा आणि अंशाचीच वजाबाकी करायची. आता क्वेश्चन नंबर 1 ह्याच्यामध्ये काय 7/11 वजा 4/11. छेद समान आहेत म्हणजे आपण छेद जशास तसा लिहून काढणार आणि अंशाचीच काय करणार फक्त वजाबाकी. मग 7 वजा 4 7 वजा 4/11. 7तून 4 गेले किती 3/11 हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये किती 13/15 वजा 11/15 बरोबर किती. छेद समान, छेद एकदाच लिहून घ्यायचा, अंशाची काय करायची वजाबाकी करायची. किती 13 वजा 11. 13तून 11 गेले 2/15 हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर 2/15. ठीक आहे. आय होप तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी समजली असेल. ज्या अपूर्णांकाचे छेद समान आहेत त्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना फक्त अंशाचीच करायची, छेद जसाच्या तसा लिहून घ्यायचा. तर पुढचा पॉईंट आहे आपला अपूर्णांकाची तुलना. आता अपूर्णांकाची तुलना करत असताना हे 3 अंकचे चिन्ह सगळ्यांना माहिती आहे, याला म्हणतात ग्रेटर दॅन म्हणजे च्यापेक्षा मोठा, हे आहे इक्वल टू म्हणजे बरोबर, लेस दॅन म्हणजे च्यापेक्षा लहान. जे संख्या मोठी आहे त्या संख्येकडे या चिन्हाचं उघडं तोंड मोठ्या संख्येकडे केलं जातं आणि हे जुळलेलं टोक जे आहे ते लहान संख्येकडे केलं जातं, हे सर्वांना माहीत आहेच. तर आपण अपूर्णांकाची तुलना पाहूया कशी केली जाते. आता इथं आपल्यासमोर 2 आकृत्या दिसतात आहे आपल्याला. त्याच्यामध्ये या आकृतीचे समान 8 भाग पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 7 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे हा झाला 7/8 वरचा अपूर्णांक आणि तोच अपूर्णांक तेच समान 8 भाग पाडलेल्या आकृतीचे किती 5 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे 5/8. एकूण भाग 8 त्यापैकी 7 रंगवले, एकूण भाग 8 त्यापैकी 5 रंगवलेले दुसऱ्या आकृतीमध्ये. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आकृतीमध्ये सरळ दिसते की जास्त भाग कुठल्या आकृतीचा रंगवलेला आहे. तर आकृती क्रमांक 1 ह्या आकृतीचा काय केलेला आहे जास्तीत जास्त भाग रंगवलेला आहे. म्हणजेच ही रंगवलेला भाग या आकृतीपेक्षा कसा ह्याच्या तुलनेमध्ये जास्त आहे. म्हणजेच 7/8 हा मोठा आहे अपूर्णांक 5/8 पेक्षा. तर या आकृतीवरून आपल्या एक लक्षात आलेलं असेल की समान छेद असेल, एखाद्या ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतील आणि त्या अपूर्णांकाची तुलना जर करायची असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान. म्हणजे याच्यामध्ये आता याचा छेद तर समान आहे 8 आणि 8, पण याच्यामध्ये अंश 7 आणि 5 याच्यापैकी 7 मोठा आहे, म्हणून 7/8 हा पूर्ण अपूर्णांक मोठा आणि 5/8 हा अपूर्णांक काय होणार लहान होणार. तर पाहू याच्यावरती कसे प्रश्न असतात. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये 5/9 5/9 7/9 आणि 1/9. तर यामधील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. आताच आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेतलंय की ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतील म्हणजेच तो अपूर्णांक समछेद या गटात येत असेल
छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असतो, मोठा. तर याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येईल तर 7/9 हा अपूर्णांक आपला सर्वात मोठा येईल. तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहा, 11/15, 13/15 आणि 7/15. तर यामधील सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर इथं लहान अपूर्णांक ओळखायचा आहे आपल्याला. तर लहान अपूर्णांक कोणता, तर आपण आताच पाहिल्याप्रमाणे ज्या अपूर्णांकाचा छेद समान आहेत आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग याच्यामध्ये 11, 13 आणि 7 याच्यामध्ये कोणाचा 7 हा सर्वात लहान अंश आहे, म्हणून हा 7/15 हा अपूर्णांक काय असणार आहे, सर्वात लहान असणार आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाच्या बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये समच्छेद अपूर्णांकावरील क्रिया, जे काय बेरीज, वजाबाकी, त्यानंतर त्यांची तुलना यावरती थोडा फोकस टाकलेला आहे. तर हा आपला व्हिडिओचा पार्ट 1 होता. आपण पार्ट 2 मध्ये भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे ज्यांचे छेद भिन्न असताना तर त्या अपूर्णांकाची क्रिया कशी केली जाते, म्हणजे त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि त्यांच्यामध्ये तुलना, लहान मोठेपणा, मोस्टली जास्तीत जास्त प्रश्न हे भिन्न छेद अपूर्णांकावरती परीक्षेला विचारले जातात. तर पार्ट नंबर 2 मध्ये आपण भिन्न छेद अपूर्णांकावरती संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.